पंचायतन माझ्या तुळसगावचं ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी जैतीर रामेश्वर पंचायतन स्थानदेवता अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर जगताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करम सन्माननीय सिद्धेश उर्फ भाईपुरा मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा अंतिम आणि 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। तमाम क्रिकेट रसिकांचं मी अजय नाईक आजच्या अंतिम दिवशी स्वागत करतोय। आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना लाईव्ह पाहत आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल। त्याचप्रमाणे उपस्थित मैदानावर जे प्रेक्षक आहेत मायबाप प्रेक्षकांचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या हा अंतिम दिवशी नक्कीच स्वागत असेल। आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय। प्रथम पारितोषिक 55,555, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,555 ही भव्य दिव्य स्पर्धा मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचे पंच ऑफिशियल पंच सन्माननीय किशोर भगत सर, सन्माननीय नाना नाईक सर, त्याचप्रमाणे आमचे स्कोरर सन्माननीय राजेश हुणुसवाडकर, त्याचप्रमाणे डिजिटल स्कोरर सन्माननीय प्रशांत पवार सर, कॅमेरामॅन ओमकार सावंत आणि विघ्नेश प्रभू, डिझेमॅन सन्माननीय समीर आरोस्कर आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे समालोचक मालवणीचा आवाज बुलंद आवाज सन्माननीय बादल चौधरी सर, सुप्रीमियर चषकमध्ये ज्यांनी बहारदार असे समालोचन केलं, मालवणी भाषा ज्यांनी साधा समुद्र पार पोचवली ते सन्माननीय बादल चौधरी सरांचं आगमन होत आहे। त्याचप्रमाणे माझ्या समोरच सन्माननीय साहिल खोबरेकर, मालवणी आणि मराठीचा गोड आणि मंजूळ आवाज, तदनंतर सन्माननीय रितेश जाधव, राज माकले यांच्या समोरात मी स्वतः अजय नाईक तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। आपण पाहतोय ही भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित 2025 हा रणसंग्राम आजचा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आसगाव 11 विपक्ष बांदेश्वर बांधा होडावडा या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बांदेश्वर बांधा होडावडा क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय। 5 षटकांचा सामना असेल। पहिलं षटक मेंढरी पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळेल। 2 ते 4 या षटकामध्ये आपण बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय धीरज। आसगाव 11 आसगाव सलामीची जोडी मैदान आपण पाहतोय। क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। आमचे ऑफिशियल पंच सन्माननीय नाना नाईक सर, किशोर भगत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं सज्ज झालाय। महत्त्वपूर्ण सामना असेल क्वार्टर फायनलचा सामना आजचा हा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू या ठिकाणी येतोय। अकोट्यापदा चेंडू होता, सुंदर चेंडू पाहायला मिळाला। चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता। पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त। आपण पाहतोय सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा रणसंग्राम दैत्यप्रमाण 16 आपल्याला पाहायला मिळतोय। स्विच करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू पाहायला मिळाला। चेंडू जातोय पाहायचंय सीमा पार 4 धावांसाठी। या 4 धावांनी संघाचं खातं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय। संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती धावफलकावरती 4 धावा। पॉवर प्लेचं अनिवार्य षटक, महत्त्वपूर्ण षटक, कारण ज्या षटकामध्ये निश्चितच फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करत असतो असं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपल्या षटकात तिसरा पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न मैदानात आपल्याला पाहायला मिळाला आहे। चेंडूची निर्धाव सांगता संघाचं धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। धीरजच्या बॅटमधनं एक सुंदर एक चौकार आपण पाहिला। पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉन द कार्पेट चेंडू पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक झालाय फंबल। चेंडू करतोय निश्चितच सीमा रेषेचं उल्लंघन। चेंडू गेला सीमा पार 4 धावांसाठी। 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती 8 धावा धावफलकावरती। पहिलं षटक प्रगती 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त। एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय। सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित
या स्पर्धेचा दैत्यप्यमान सोहळा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय। स्पर्धेदरम्यान सन्माननीय बादल चौधरी सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय, ज्यानं मालवणी भाषा 7 समुद्रापार पोहोचवली, ते सन्माननीय बादल चौधरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाच चेंडूंचा झालाय खेळ समाप्त। आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। विशाल नाईक येतोय आमच्या स्क्रीनवरती। आखूट टप्प्याचा चेंडू होता, सुंदर फटका पाहायला मिळाला, कॉपी पुक फटका, आपला लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला। चेंडू गेला सीमापार 4 धावांसाठी। या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय, आजचा 5वा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। मच्छिंद्र कांबळे नंतर मालवणी भाषा ज्यांनी 7 समुद्रापार पोहोचवली, ते सन्माननीय बादल चौधरी सरांचं या ठिकाणी या अंतिम दिवशी आगमन आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत सन्माननीय सर आमचे गुरुवर्य बादल चौधरी सर। संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 12 धावा। धीरज आणि किरण आपल्याला पाहायला मिळतोय, कैलास माफ करा कैलास आपल्याला पाहायला मिळतोय। धीरजच्या बॅटमधनं 3 चौकार आपण पाहिले। संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 12 धावा। एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं, पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक। आजचा हा अंतिम दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा। सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचे ऑफिशियल पंच बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या षटकासाठी ओढणी लागली, महत्त्वपूर्ण षटकासाठी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय। राजेश झालाय सज्ज, कैलास आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय कैलास, नॉन स्ट्रायकिंग एंडला धीरज आपल्याला पाहायला मिळतोय। राजेश गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय। राऊंड विकेट प्रकारचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, जोरदार अपील पंचांकडे। पंच मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते। एक 30 ते 35 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव ज्यांना ते पंच आपल्याला ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत। जोरदार अपील झालं पंचांकडे, चेंडू गेलाय, एका धावेसाठी आपल्याला पाहायला मिळाला। आता मात्र सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला। लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते। डावखोऱ्या हाताचा फलंदाज सज्ज झाला स्ट्रायकिंग एंडला। हॅलो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निश्चितच चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत चेंडू करतोय सीमा रेषेचं उल्लंघन आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच सुंदर फटका आपण पाहिला। या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। धीरजच्या बॅट बंद सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय। धीरजच्या बॅट बंद आतापर्यंत आपण 4 चौकार आपण पाहतोय। संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरू असलेला सामना आपण पाहतोय आसगाव 11 विपक्ष बांदेश्वर बांदा होडावडा या दोन्ही संघादरम्यान। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय बांदेश्वर बांदा होडावडा क्रिकेट संघाचा। आता मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राजेश आपल्याला पाहायला मिळतोय। 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त। स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय धीरज आपल्याला पाहायला मिळतोय। आखूट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पंचांकडून निश्चित निर्णय येतोय। स्वेर चेंडूचा, चेंडू गेला तो लेग साईडच्या बाहेर, या ठिकाणी वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। ज्या क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला वाशी टू काशी पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय।
पुन्हा एकदा आमच्या स्क्रीनवर येतोय राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, निश्चितच यष्ट्या मात्र उद्ध्वस्त होत आहेत. आजगाव इलेव्हन क्रिकेट संघाला पहिला धक्का मिळतोय. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय राजेश. आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा, आजचा हा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडळ आयोजित 2025 हा रणसंग्राम एक गाव एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरजच्या डकआउटचा शिकार झाल्यानंतर आता मात्र वडे लागले. किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर होतोय सज्ज स्ट्रायकिंग एंडला कैलासची साथ देण्यासाठी. न स्ट्रायकिंग एंडला कैलास सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला किशोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. पहिला गडी बाद झाल्यानंतर आता मात्र महत्त्वपूर्ण जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळते. राजेश येतोय आमच्या स्क्रीनवरती, सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच ऑन द कार्पेट चेंडूचं पद्धत चेंडू पाहतोय आपण. स्पीड होतोय तोपर्यंत मात्र ही 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. राजेश येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू न आल्याने चेंडू गेलाय निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धाव्याने संघाची धावसंख्या वधारली धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आपल्या षटकाची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश सज्ज झालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना आजगाव इलेव्हन विपक्ष बांदेश्वर बांदा होडावडा या दोन्ही संघादरम्यान. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय या ठिकाणी. निश्चितच फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा, आजचा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित 2025 हा रणसंग्राम विद्यमान 16 कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. विनय पावणोजी सज्ज झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकासाठी वडे लागले. विनय पावणोजी हा गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. कैलास स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. कैलास नॉन स्ट्रायकिंग एंडला किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. विनय पावणेजी येतोय आमच्या स्क्रीनवरती, आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकासाठी वणी लागली. मैदानात पहिला चेंडू घेऊन येतोय विनय आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. साधा सोपा लॉलीपॉप सारखा झेल मात्र टिपला जातोय आणि या ठिकाणी मात्र दुसरा गडी बाद होतोय आजगाव इलेव्हन क्रिकेट संघाचा.
साठी ओढणी लागली मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. मायकल हो सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. किशोरची साथ देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला मायकल सज्ज झालाय. पूर्ण सिरीजसाठी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. 3 सिक्ससाठी 1500 रुपये, 3 विकेटसाठी 1500 रुपये. सन्माननीय आबा मसूरकर हॉटेल आरवलेश्वर आरवली आणि हरीश मसूरकर यांच्याकडनं कारंजा उडालाय. पाहायचा नो मॅच लँडमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मात्र ही एका धावेची लहरी मैदानात पाहायला मिळाली. या एका धाव्याने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती ती 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल आरवलेश्वर आरवलीचे मालक सन्माननीय आबा व योगेश मसूरकर यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलंय. 2 चेंडूचं झालाय खेळ समाप्त. आतापर्यंत एक सुंदर षटक आपण पाहतोय. विनय पावणेजी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅन फ्रॉम होडावड्यावरून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय आपल्याला पाहायला मिळतोय. किशोरची झाली दांडी गोल. किशोर होतोय डग आउटचा शिकार. तिसरा गडी बाद होतोय. आरवली माफ करा आसगाव 11 क्रिकेट संघाचा. ओढणी लागली मैदानात. वैभव जाधव नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होईल वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 गडी बाद होत आहेत. वैभव आपल्यासाठी बक्षीस देत आहे. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय चारू शेणे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आपल्याला बक्षीस येत आहे. वैभव जाधव आपल्यासाठी स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय. तो विनय पावणेजी नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट प्रकारचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक आपण हाताळण्यासाठी सज्ज झालाय. विनय पावणेजी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 2 गडी मिळवण्यात यशस्वी ठरलाय विनय पावणेजी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला उजव्या हाताचा बॅटर मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका कारंजा होणार आहे. क्षेत्ररक्षक गेल का. चेंडू गेलाय तो सीमा पार 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. तब्बल 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. विनय पावणेजी जातोय आमच्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कारंजा उडायला पाहिजे. क्षेत्ररक्षक आलाय. झेल मात्र सुटला जातोय तोपर्यंत मात्र ही 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ढिजे
षटकासाठी वर्णी लागले. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. तो विशाल नाईक नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. वैभव जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. मायकलच्या बॅटमध्ये एक उत्तुंग षटकार आपण पाहिला. नॉन स्ट्रायकिंगला सज्ज झालाय. मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल नाईक सज्ज झालाय चौथं षटक घेऊन. ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आजचा 5वा आणि अंतिम दिवस क्वार्टर फायनलचा सामना आजगाव 11 विपक्ष बांदेश्वर बांधा होडावडा या दोन्ही संघादरम्यान सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अकोटच्या टप्प्याचा चेंडू होता. ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये वाशी टू काशी पंजाब टू हरियाणा असा संबोधला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या वधारली आहे. धावफलकावरती 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हातने थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल एका धावेसाठी. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. त्या 34 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 गडी बाद होत आहेत. हे 3 गडी डकआउटचा शिकार झाल्यानंतर महत्त्वपूर्ण जबाबदारी वैभव जाधव आणि मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळते. सुंदर मैदान बादल सर आपण पाहतोय. दत्त माऊली मैदान खासबागवाडीचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल नाईक सज्ज झालाय दुसरा चेंडू घेऊन. स्ट्रायकिंग यायला सज्ज झालाय. मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद झाल्यानंतर महत्त्वपूर्ण जबाबदारी आपण पाहतोय. मायकलच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. विशाल नाईक सज्ज होतोय. पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू पाहायला मिळाला. जोरदार अपील पंचांकडे होतंय आणि ही एक धाव चोरटी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. 35 लॉस ऑफ 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य दिव्य स्पर्धा आजचा हा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड अंपायरसाठी कॉल येतोय. पाहायचं आहे आमचे कॅमेरामन थर्ड अंपायरचा कडे कॉल येतोय. रिव्ह्यू आलाय मैदानात रनआउटसाठी. नॉट आउट. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित एक चोरटी धाव घेण्याचा निश्चितच प्रयत्न झाला होता मैदानात. आतापर्यंत 3 गडी बाद होत आहेत. आजगाव 11 क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र सज्ज होईल वैभव जाधव नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आजचा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आखूट टप्प्याचा चेंडू कारंजा उडाला. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. वैभव जाधवच्या बॅट बंद निघालेला खणखणीत असा षटकार आपण पाहतोय. या षटकारानं संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती. ती तब्बल 41 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अवांतर धावेचा. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती ती 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. वैभव जाधव 100 रुपयाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय चारू शेणे यांनी या ठिकाणी पुरस्कृत केले गेले त्या 100 रुपयाचा मानकरी ठरतोय. वैभव जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव जाधवच्या बॅटबंद एक उत्तुंग षटकार आपण पाहिलात. 4 चेंडूचं झालाय खेळ समाप्त. स्ट्रायकिंग एंडला वैभव. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 43 धावा धावपलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात. वैभव जाधवच्या बॅटमधनं आपण एक सुंदर षटकार पाहिला, तो सज्ज झालाय. आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पुल झालाय अनसक्सेसफुल आणि गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात. 4 गड्यांचं झालंय पतन. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती, ती 43 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे यानंतरचा सामना रंगतोय मैदानात बीके स्पोर्ट रेडी विपक्ष ए स्पोर्ट आरवली. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकसाठी या. बीके स्पोर्ट रेडी विपक्ष ए स्पोर्ट आरवली दोन्ही संघाचे संघनायक. ही इनिंग संपल्यानंतर नाणेफेक होईल. कॉमेंट्री बॉक्स समोर टॉस बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला सज्ज झाला, जो मायकलची साथ देण्यासाठी स्ट्रायकिंगला सज्ज झालाय, जो आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक आलाय, दाजी नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते धावपलकावरती. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 44 धावा धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. आसगाव 11 विपक्ष बांदेश्वर बांदा होडावडा या दोन्ही संघादरम्यान क्वार्टर फायनलचा आजचा 5व्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. स्लॉग ओव्हरसाठी पाहायचं आहे कोणाची वर्णी लागते मैदानात. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती ती 44 धावा धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत आसगाव 11 क्रिकेट संघ आपले 4 गडी मात्र मिळवतोय. सिद्धू परब सज्ज झालाय महत्त्वपूर्ण षटकासाठी. 5वं या इनिंगची सांगता, इनिंगची भैरवी घालणार षटक घेऊन येतोय. सिद्धू परब आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय, जो आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आसगाव 11 क्रिकेट संघाचे 4 गडी मात्र बाद होत आहेत. न स्ट्रायकिंग एंडला मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू परब स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका पाहतोय, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय, सुंदर थ्रोही आपल्याला पाहायला मिळाला. नो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती ती 45 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पाचव्या षटकातील दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू परब सज्ज झालाय. राऊंड विकेट प्रकारचा मारा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. मायकल आपल्याला पाहायला मिळतोय. मायकलच्या बॅट पण आतापर्यंत 1 षटकार आपण पाहिला, तो मायकल सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका पायचा, चेंडू जातोय टाटा बाय बाय हाय हॅलो करत 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 51 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला तो निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त.
मायकलच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आपण पाहतोय. तो सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न का रनचा उडालाय. मायकलची खेळी झाली आहे समाप्त. आसगाव 11 क्रिकेट संघाला मात्र मायकलच्या स्वरूपात 5वा धक्का. डीजे नंतर आता मात्र सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला सुमित आपल्याला पाहायला मिळतोय जोची साथ देण्यासाठी. सुमित झालाय सज्ज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नो स्ट्रायकिंग एंडला जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सिद्धू परब आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनकडे चेंडू जाईल. निश्चितच चेंडू करतोय तो या ठिकाणी सीमारेषेचं उल्लंघन. या 4 धावेने संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय सिद्धू परब आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय जयेश परब साहेबांचं या ठिकाणी आगमन त्यांचंही स्वागत असेल. साहेब आपल्याला विनंती असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. निश्चितच पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र या 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर मात्र ही 3री धाव आपल्याला पाहायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. या 3 धावेने संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. 2025चा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर मैदान आपण पाहतोय. दत्त माऊली मैदान शिरोडा खासबागवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य मैदान या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 58 धावा. जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी आपण पाहिली मायकल आणि वैभव जाधवची आपल्याला पाहायला मिळाली. त्या बदलत संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 58. जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. येणाऱ्या 5 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी निश्चितच मायक्रोफोनवर बदल अनिवार्य असेल आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आपण आवाज ऐकूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा नव्हे आवाज आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर बादल चौधरी सर. स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, आई माऊली, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता या सर्वांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून मी बादल चौधरी सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित
या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम दिवसासाठी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या दिवसात एकूण 7 लढती आपण पाहणार आहोत आणि त्यातील पहिली लढत आपल्या भेटीसाठी येते आजगाव संघ, आजगाव 11 आणि या संघाच्या समोर असेल तो बांदेश्वर बांदा होडावडा संघ। दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळत आहेत। आज अगदी थोड्याच वेळात आपल्याला ए स्पोर्ट रेडी आणि या रेडी संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल तो संघ असेल तो ए स्पोर्ट आरवली आणि पीके स्पोर्ट रेडी या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी विनंती। आदरणीय चारुदत्त शेणई साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी। आज रेडीच्या गणपतीचा 49वा वाढदिवस आणि रेडीचा संघ मैदानावर खेळताना दिसेल पीके स्पोर्ट, आमचे मित्र प्रथमेश कामत यांच्या मालकीचा हा संघ। समोर असेल ए स्पोर्ट आरवली आणि मैदानावर 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी बांदेश्वर बांदा होडावडा संघाची सलामीची जोडी। बबल नाईक नुकतीच संपलेली सुप्रीमो चषक फक्त महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, आशिया खंडातील सर्वात मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ खेळताना पाहिला। खरं तर आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सुप्रीमो चषकामध्ये खेळतायत आणि या स्पर्धेत नाणेफेक हरल्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेऊन पहिल्यांदा बबल नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने उतरला होता। बबल नाईक जो सध्या आपल्याला दिसेल नंबर 8च्या जर्सीसह मैदानावर सुप्रीमो चषकामध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम बबल नाईकने केला आहे आणि सुप्रीमो चषकाच्या 11 वर्षांच्या इतिहासामध्ये पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचणारा 11 वर्षातील तो फक्त 6वा खेळाडू होता। बबल नाईकने हा पराक्रम सुप्रीमो चषकामध्ये केला। एकदा टाळ्या वाजूया बबल नाईकसाठी, फक्त 6वा खेळाडू ज्यांनी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला। अजून 1-2 षटकारापुरता बबल जर मैदानावर थांबला असता तर कदाचित सुप्रीमो चषकाचा निर्णय इतिहास थोडासा वेगळा सुद्धा दिसला असता। मात्र गेलेला काळ आणि गेलेले दिवस आठवण्यापेक्षा सुद्धा भविष्याकडे लक्ष केंद्रित करणं जास्त सोयीस्कर। 59 धावांचं लक्ष घेऊन समोर असेल बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघ आणि 59 धावांचा बचाव करण्यासाठी आजगाव 11। निनाद सातोस्कर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन पॅव्हलियन कडून बॉलिंग मार्कवर समोर असेल बबल नाईक। अपटमच्या बराच बाहेरचा चेंडू कट केला जातोय। डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, सिद्धेश भाई परब मित्रमंडळ चौकार। बबल नाईक आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकार मानून इनिंगची सुरुवात करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड वीरेंद्र सेहवाग यांच्या नावे आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासात हा पराक्रम गोपाळ बटा यांच्या नावे असेल। वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा मिळते, 1 चेंडू आणि 5 धावा जिंकली। काय घेतले नाही, पीके स्पोर्ट रेडी संघ जिंकतो नाणेफेक, डिसिजन पेंडिंग। 1 चेंडू 5 धावा, 59 धावांचा पाठलाग। बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा निनाद, दुसरा चेंडू घेऊन बबलचा मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ चौकार। मैहूद डॉन, मैदानावरचा डॉन फक्त मी आहे, बबल नाईक जणू काही ठणकावून सांगतोय। क्षेत्ररक्षणात बदल होतोय। बबल नाईकची डावी यष्टी खूपच दणकट आणि त्यामुळे डीप मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक दिसेल। मॅन्डेटरी पॉवर प्ले, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर। हे क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेवर खेळाडू, एक डीप मिड विकेटच्या दिशेने। फक्त 2 खेळाडू व्ही मध्ये खेळण्याची आणि अक्रॉस द लाईन खेळण्याची आवड बबलची। पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा इरादा होता। बॅट आणि बॉलचा संपर्क न येता चेंडू विकेट किपरच्या दिशेने होतोय समाप्त। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक
59 धावांचं लक्ष्य. बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघ यावर्षी एक मोठा पराक्रम या संघाच्या नावे. मोठमोठ्या एकूण 6 खुल्या दर्जाच्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम या संघाने केलाय. होडावडा संघाचं वैशिष्ट्य, गतवर्षी याच संघाने मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली. नो चान्स कारिवडे या नावावर खेळताना होडावडे संघाने केलेला हा पराक्रम. यावर्षी मात्र या स्पर्धेत हा संघ खेळताना दिसतोय बांदेश्वर 11 बांदा होडावडा या नावावर. अपील तर जोरदार होत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे नामवंत पंच मैदानावर मायकेलकडून कुणा येते तिसऱ्या पंचांसाठी. पण एक बेसिक नियम क्रिकेटचा, जर हे अपील होतं बॅट कटसाठी तर हे अपील मुख्य पंचांकडे म्हणजे नॉन सॅकरेंट पंचांकडे करणं गरजेचं होतं. स्क्वेअर लेग पंच अशा चेंडूवर अशा निर्णयावर मध्यस्थी करतील असा माझा अनुभव तरी सांगतोय की स्क्वेअर लेग पंच या निर्णयात काही हस्तक्षेप करू शकले नसते. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. निनाद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. बबल नाईकचा मोठा फटका डीप स्कोअर लेगच्या डोक्यावरून खेळतोय फटका हुकचा आणि करतोय चौकार आपल्या नावे. सिद्धेश ज्याप्रमाणे हुक्का बारची धुराची वलय हवेत उंच उंच जातात, अगदी तशीच बबलची ही फटकेबाजी. सलग 2 चौकारांनी त्याने सुरुवात केली होती आणि त्यानंतर हा पहिला चौकार या सामन्यातील बबलच्या बॅटमधून. आमचे सहकारी डीजे ऑपरेटर समीर आरोस्कर आपल्यासाठी वेगवेगळी गाणी, प्रत्येक चौकार षटकारावर नवनवीन गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. धावसंख्या होते 15, बिनबाद, नो लॉस 15. स्विच पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर. शॉट सिलेक्शन खूप सुंदर होतं, एक्झिक्युशन मात्र खूप खराब. विकेट किपर करतायत आपलं काम पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या संगतेनंतर 59 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 15 ही ठोस आणि आक्रमक सुरुवात. भेटीला येतोय, मात्र मैदानावर पंचांचा येतो इशारा. बॅटर चॉईस पॉवर प्ले. याचा अर्थ पहिल्या सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतील फक्त 3 खेळाडू मैदानावर. बबल नाईक आणि सोबत विनय पावणोजी आक्रमक फलंदाजी आणि त्यामुळेच लगेच बॅटर चॉईस पॉवर प्लेचा पंचांचा येतो इशारा, जो पॉवर प्ले स्वीकारलाय विनय पावणोजी आणि बबल नाईक या जोडीने. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा वाईड कव्हरच्या दिशेने सरकलेला, लॉंग ऑनचा खेळाडू मिड ऑन पर्यंत पोहोचलेला आणि एक खेळाडू डीप मिड विकेट जो थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट. बिनबाद 15, 15, नो लॉस. विनय पावणोजी मला वाटतं पहिल्यांदाच या सामन्यात स्ट्रायकर यांच्या दिशेने येईल आणि बॉलिंग मार्कवर किशोर. मिड ऑफ स्क्रीन वर दिसतोय आणि विनय पावणोजी बाद होतोय. गती परिवर्तनाचा चेंडू, लोअर फुल टॉस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आणि पहिल्या विकेटचं पतन. 15 फॉर 1. करणारे फटके आपल्याकडून अपेक्षित असतात.
कारण एकूण 8 खेळाडू आपण सर्कलमध्ये लावण्याची मुभा दिली असती प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना, आणि अशा वेळी आपले फटके हाफ हार्ट रेट नाही तर पूर्ण ताकदीचे असणं गरजेचं. नेमकी ही चूक विनयकडून पाहायला मिळते. विनय नावात जरी ज्याच्या विनय असला तरी मैदानावर मात्र आपल्या नावाच्या पूर्णतः विरोधात खेळणारा हा खेळाडू यावेळी स्वस्तात माघारी परततोय. गोल्डन डकचा मानकरी ठरतोय. पहिल्या विकेटचं होतंय पतन. 15 ही धावसंख्या, 59 धावांचा पाठलाग आणि होडावड्याचा बाहुबली मैदानावर पोहोचतोय. दाजी नाईक ज्याचं नाव. सुप्रीमो चषकामध्ये स्लीपमध्ये काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं दाजी नाईकने. आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाचे 2 खंदे मोहरे त्याने माघारी पाठवले होते. स्लीपमध्ये अतिशय सुंदर अशी फिल्डिंग करणारा दाजी नाईक मैदानावर दिसतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटचा हा बाहुबली, आणि दुसऱ्या बाजूने छोटा पटाका बडा धमाका. पुन्हा एकदा गती परिवर्तन कौतुक करावं लागेल. वारंवार किशोर गतीवर बीट करतोय. 8 ते 10 पावलांचं रनअप किशोरला माहिती आहे. हे दोन्ही खेळाडू दाजी नाईक असेल, बबल नाईक असेल, विनय पावणुजी असतील, हे सगळे खेळाडू वेगावर स्वार होणारे. जितक्या वेगाने चेंडू यांना टाकावेत त्याच्या दुप्पट वेगाने चेंडू सीमारेषा बाहेर जाणारे, आणि त्यामुळे थोड्याशा कमी गतीचा वापर करणारे हे गोलंदाज. यावेळी थोडासा वेग वाढवला होता. चेंडू लेग स्टंपच्या दिशेने भरकटतोय. पंच किशोर भगत सर दोन्ही हात समांतर करत आपला वाईडचा इशारा देत आहेत. 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. आजगाव 11 संघ 58 धावांचा बचाव करतोय. दुसऱ्या बाजूने बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघ 59 धावांचा पाठलाग करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूमध्ये फक्त 1 एक्स्ट्रा खर्च करणारा किशोर दाजी नाईकसाठी. चेंडू भरकटतो ऑफस्टंपच्या बाहेर. मात्र यावर कडा प्रहार दाजी नाईकच्या बॅटमधून. डीप थर्डमॅन सीमारेषेपर्यंत पोहोचणारा फटका देऊन देईल किमान 2 धावा, आणि या 2 धावेनिशी दाजी आपल्या खात्याची करतोय सुरुवात, आणि धावसंख्या वधारते. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा, 59 धावांचा पाठलाग. आजगाव 11 संघ मैदानावर खेळतोय. आजगाव संघ सुद्धा एक वलयांकित खेळाडू. खास करून या संघाच्या काही वरिष्ठ खेळाडूंची नावं खूप आदराने घेतली जातात, आणि यामध्ये वैभव जाधव. वैभव फक्त आजगावचा नाहीये, तर हे वैभव आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पुन्हा एकदा वैभव जाधव एका मोठ्या स्पर्धेत आपल्याला खेळताना दिसतोय, ज्या वैभवने मोठमोठे सामने आणि मोठमोठ्या स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिल्यात. खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामवंत आणि व्यावसायिक संघांचं याने प्रतिनिधित्व केलं. सदा स्पोर्ट वेंगुर्ला असेल, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, फ्रेंडशिप चेंडवन, विजय केरवाडा अशा नामवंत संघांसोबत या संघांच्या बरोबरीने अनेक स्पर्धा गाजवणारा सर्वांचा लाडका खेळाडू आपल्याला मैदानावर दिसतोय. वैभव जाधव यावेळी फाईन लेगच्या दिशेने. दाजी नाईकचा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ चौकार. पिटाळतोय. अजून एक गती परिवर्तन. लापटेड शॉट होता. दाजी नाईक काय अप्रतिम सध्या फॉर्म मध्ये आहे. खास करून रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत पॉवर प्लेच्या षटकात अपाली कणगुटकरच्या समोर एक वादळ तयार झालं होतं, आणि या वादळात प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः भुई सपाट केला होता दाजीने. तोच दाजी स्ट्रायकर एंडवर. एक हाती सामना जिंकण्याचा पराक्रम या दाजीच्या नावे. यावेळी चेंडू आपल्या शरीराच्या समीप यायला देतोय. शेवटच्या क्षणी आय हँड कॉर्डिनेशन आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. लेट कटचा एक सुंदर नजाकतदार फटका. दाजी ओळखला जातो ताकदीच्या फटक्यांसाठी. या चेंडूवर पाहता आली नजाकत. 2 षटकांची होते सांगता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, या षटकामध्ये 10 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा. 25 फॉर 1. चेसिंग टार्गेट ऑफ 59. आजगाव 11 संघ वैभव जाधव या संघातून खेळताना दिसतोय. ज्या आजगावचं नाव सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळ्या कलाकारांनी एका वेगळ्या उंचीवर नेलंय. खास करून दशावतार क्षेत्रामध्ये आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचं नाव संपूर्ण राज्यभर देशभर खूप आदराने घेतलं जातं. आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचे मालक रमेशजी आजगावकर, त्याचप्रमाणे
आज ज्या एका सुरक्षित आणि चांगल्या जागी मी उभा आहे त्या जागेवर मला पोहोचवण्यासाठी मला सहकार्य करणारे माझे गुरुवर्य LICचे डेव्हलपमेंट ऑफिसर सन्माननीय दिनेशजी आजगावकर हे सुद्धा याच आजगावचे सुपुत्र. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच समालोचकांनी समालोचक व्हायचं स्वप्न ज्यांच्यामुळे पाहिलं ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य समीर पांढरे सर हे सुद्धा आजगावचे सुपुत्र. तर या सगळ्या आजगावच्या सुपुत्रांनी आजगावचं नाव वेगवेगळ्या क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. सध्याच्या घडीला LIC एजंट म्हणून आमचे मित्र भैरव पवार संपूर्ण राज्यभर त्यांच्या कार्याची ख्याती गुणगान गायलं जातं. ते सुद्धा आजगावचे सुपुत्र. मैदानावर स्ट्रगल चालू आहे आजगाव 11 संघाचा. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पॅव्हलियन एंडवर निनाद येतोय. समोर असेल बबल नाईक. आतापर्यंत 2 चौकार एका षटकारानिशी आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक. 25 धावफलक 59चा पाठलाग. लेफ्ट शॉट वैभव चेंडूच्या मागे आणि ज्या वैभवचं आपण कौतुक ऐकलं तो वैभव करत नाहीये कोणतीही चूक. ही दुसरी विकेट सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडळ. विकेट नंबर 2. बरोबरच हॉलीबॉल हा ज्याचा आवडीचा खेळ आहे. जबाबदारी असेल मैदानावर उभं राहण्याची. वैभव जाधवने करामत केली लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्यापूर्वी एका चॅनलसाठी मी काही खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि या 10 मुलाखतीत प्रत्येक खेळाडूला एक शेवटचा प्रश्न असायचा, रॅपिड फायर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुमचा आवडीचा गोलंदाज कोण. आणि वैशिष्ट्य होतं या 10 पैकी 8 वरिष्ठ खेळाडूंनी एकच नाव घेतलं होतं आणि वैभव ते नाव तुझं होतं. याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. शेवटच्या षटकात 4 किंवा 5 धावा प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्यासाठी गरज असताना वैभवने सामना टाय नव्हे तर 10 पैकी 9 वेळा तो सामना त्यांनी जिंकून दिला होता. वैभव जाधव काय अप्रतिम गोलंदाजी एक काळ गाजवलाय वैभवने आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैभव म्हटलं जातं. या वैभवला लॉंग ऑफवर दिसतोय, लॉंग ऑनवर आता दिसतोय तो वैभव. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर विदुल पावणोजी दाजी नाईक ही जोडी. निनाद आपल्या नावाचा निनाद मैदानावर गाजवतोय. ही दुसरी विकेट संघासाठी. अजून एक मोठा फटका. आल्याच मोठ्या फटकाचा मोह मिड ऑफच्या दिशेने. मायकल चेंडूच्या खाली. तिसऱ्या विकेटचा होतोय पतन. ही सलग दुसऱ्या चेंडूवर अजून एक विकेट. सिद्धेश भाई परब मित्र मंडळ. विकेट नंबर 3. विशिष्ट खरं तर भूषणावहन नसेल. मैदानावर सगळ्यात जास्त बोलणारे खेळाडू जर कुठच्या संघाचे असतील तर ते होडावडा संघाचं असं खूप विनोदाने म्हटलं जातं. खरं तर ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे आपण आमच्या प्रेक्षकांना विचारू. पण मैदानावर सगळ्यात कमी बोलणारा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात जर कोणता असेल तर तो होता विजय केरवाडा. त्या संघाचे वरिष्ठ खेळाडू 2 कप्तान मैदानावर दिसत आहेत. किशोर भगत आणि नाना नाईक पंचांच्या भूमिकेत. विशाल आल्याच एक सुंदर फटका. रिव्हर्स पोल डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडळ. चौकार. इरादा होता मात्र चेंडूचा टप्पा निनादने थोडासा आखूड बनवला आणि त्यामुळे हा चेंडू टो एरिया ऐवजी थोडासा स्टिकर एरियाकडे येतोय. अजून एक लेफ्ट शॉट. ड्राईव्ह ऑन द राईस. डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक जातोय त्यापूर्वी डीप थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड करतोय, थ्रो होतोय. 2 धावेनिशी धावसंख्या होते इथे 31. 2015, 2017, 2019 IPLच्या सलग 3 पर्वांमध्ये
ऑरेंज कॅप ज्या खेळाडूंनी आपल्या डोक्यावर सजवली, मात्र यावर्षी पहिल्या पर्वात ऑक्शनमध्ये जो खेळाडू अनसोल्ड राहिला त्या खेळाडूची ही जर्सी क्रमांक 31 स्कोरबोर्डवर 31 फॉर 3 59चा पाठलाग आणि बॉलिंग मार्कवर निनाद. काय सुंदर नाव आहे निनादचं. या नावाचा अर्थ सुद्धा किती सुंदर होतोय. मैदानावर सुद्धा हा निनाद नावाचा अर्थ सार्थ ठरवतोय. चेंडू होता हवेत जोपर्यंत मायकेल मिडॉप वरून येतोय. मिडॉन पर्यंत झेल घेण्याची संधी नव्हती. एकेरी धावसंख्या होते 32. निनाद या नावाचा एक सुंदर अर्थ होतो. एक मंदिरात जाऊन आपण एखादी घंटी वाजवल्यानंतर पहिल्या टोलानंतर त्याच मंदिरात त्या घंटीच्या आवाजाचा जो निनाद येतो, वारंवार जो प्रतिध्वनी येतो, त्याला म्हटलं जातं निनाद. आणि मैदानावर निनाद तोच निनाद आपल्या नावाचा निनाद मैदानावर करतोय. महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार म्हणून त्याने विजेतेपद मिळवून दिलंय महाराष्ट्र संघाला तो निनाद बॉलिंग मार्कवर. निनाद खरोखरच तुझं हे वैशिष्ट्य तुझ्या बॉलिंग मार्कवर सुद्धा पाहायला मिळतंय. 10 ते 12 पावलांचं एक सुंदर रनअप, त्यानंतर लयबद्ध असं रिदमिक रनअप पहा निनादचं अतिशय सुंदर. त्यानंतर घेतलेली उडी, त्यानंतर लँडिंग, त्यानंतर पिचिंग, पुन्हा एकदा मिड ऑफ सोडतोय झेल. यावेळी मायकेल विचार करत असेल मिड ऑफ वरून आपण का बदलली जागा. मायकेल त्या जागेवर आपण झेल टिपला होता त्या ठिकाणी आपण राहणं गरजेचं होतं. कारण मित्रांनो हा झेल नव्हता, हा कदाचित टायटलशिपचा कॅच होता. ज्यावेळी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने स्टीव्ह वॉचा झेल सोडला होता हर्षल गिब्सने, त्यावेळी स्टीव्ह वॉ त्याच्या कानाकडे जाऊन कुजबुजला होता, मित्रा तू झेल नाही तू वर्ल्ड कप सोडलास. आणि यावेळी दाजी नाईकचा झेल सोडणं कितपत महागडं ठरेल, दाजी नाईकला जीवदान देणं किती महागडं ठरतं याचं उदाहरण नुकतीच संपलेली जय हनुमान कासारडेची स्पर्धा. प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होता. 3 षटकामध्ये 60 धावांचं लक्ष्य होतं. जवळपास प्रतिस्पर्धी संघाने विजयाचा जल्लोष चालू केला होता, पण दाजीला मिळाली एक संधी आणि दाजीने त्या संधीचं सोनं, युरेनियम आणि प्लॅटिनम करून दाखवलं होतं. त्या दाजीला मिळतंय जीवदान. शिल्लक चेंडू असतील ते 12 आणि विजयाचं लक्ष्य 26 पावलांनी दूर. या षटकात या सामन्याचा निकाल ठरेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वैभव जाधव बॉलिंग मार्कवर. प्रतीक्षा होती वैभव गोलंदाजीसाठी कधी येईल, तो वैभव दिसतोय बॉलिंग मार्कवर. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांचा लाडका खेळाडू वैभव जाधव. अण्णा कदम या खेळाडूंनी लेग स्पिन गोलंदाजीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं. यंग बॉयज कुडाळचा अण्णा कदम याची सुद्धा आठवण येईल. आणि त्याच शैलीचा वैभव जाधव बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. समोर दाजी नाईक. 12 चेंडू 26 धावांची गरज. पहिला चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. मॅक्झिमम सिद्धेश भाई मित्र मंडळ षटकार. असेल दाजीचा हा झणझणीत फटका, जणू काही 440 करंटचा हा झटका दिलाय दाजीने. आणि मिरची लगी तो मै क्या करू, खरोखरच नाकाला मिरची झोंबवणारा हा षटकार होता. ज्या वैभवचं आपण गुणगान गातोय, कौतुक करतोय, त्या वैभवचा आखूट टप्प्याचा चेंडू जणू काही दाजीला आधीच कळलं होतं. शफल झाला होता दाजी ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर आणि या आखूट टप्प्याच्या चेंडूवर फटका होता हुकचा आणि बुक केला होता एक षटकार. बॅकफुट पंच. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने होतोय चेंडूचा प्रवास. जोपर्यंत डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. एकेरी धावेवर होतंय समाधान आणि या एका धावेनिशी धावसंख्या होते ती 40 धावा. शिल्लक चेंडू 10 असतील इथपासून आणि विजयाचं लक्ष्य असेल 19 धावांचं. रिक्वायर्ड 19 फ्रॉम 10. विशाल नाईक. सलग 2 खेळाडू स्वस्तात बाद झाले होते. आल्याच माघारी परतलेले 2 खेळाडू. विनय पावणेजी बाद झाल्यानंतर विदुल पावणेजी सुद्धा गोल्डन डकचा मानकरी झाला होता. पण त्यानंतर एक भागीदारी जी होती गरजेची विशाल नाईक आणि दाजी नाईकच्या दरम्यान,
भागीदारी फोडण्यात कितपत मिळेल यश? या वर्षीचा वेगळ्याच बहरात असणारा एक व्यावसायिक संघ बांदेश्वर 11 बांदा संघ करतोय पाठलाग 59 या धावसंख्येचा। या संघाचे मालक आमचे मित्र मकरंदभाई तोरसकर, ज्यांनी या वर्षाच्या 6 मोठ्या व्यावसायिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला। यामध्ये ध्रुव ट्रॉफी, गोमंतक भूमीची मानाची स्पर्धा, सिंधुदुर्गाची मानाची स्पर्धा, अर्थातच देवगड आनंदवाडी, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची मानाची स्पर्धा, प्रहार चषक। धावसंख्या होते 41, शिल्लक चेंडू 9-18 धावांची गरज। दाजी नाईकसाठी 3 फटक्यांचा सामना बाकी। दुसऱ्या बाजूने वैभव जाणतोय, ही एक विकेट किती महत्वाची असेल। दाजीचा फटका, लाफ्टेड शॉट, शफल शॉट सफल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एकेरी धावेसाठी। क्षेत्ररक्षण सज्ज केले डावे एसटीच्या बाहेर। डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांची जोडी। विशालसाठी थोड्याशा सूचना येत आहेत डगआउट कडून। शिल्लक चेंडू असतील 8, विजयासाठी 17 धावांची गरज। उजव्या हाताचा दाजी, डाव्या हाताचा विशाल, या दोघांसाठी वारंवार क्षेत्ररक्षणात बदल। वैभव बॉलिंग मार्कवर। वैभव, पंचांचा उजवा हात आडवा आहे तरी सुद्धा वैभवचा स्टार्ट कॉन्सन्ट्रेट करतोय। वैभव आपल्या पूर्णपणे बॉलिंग मार्कवर। रस्त्याच्या पलीकडे जी वाहनं आहेत सर्वांना विनंती, रस्त्याच्या एका बाजूने आपण वाहनं पार्क करावीत, सहकार्य करा। सर्व वाहनधारक आपल्याला विनंती, रस्त्याच्या एका बाजूने आपण वाहनं पार्क करावी। विशाल विरुद्ध वैभव, हे डबल व्ही मैदानावर। लॉंग ऑन निनाद, महाराष्ट्राचा अंडर 19चा हा यशस्वी कर्णधार टिपतोय। अजून एक सुंदर झेल, चौथ्या विकेटचं होतंय पतन। विशाल बॅक टू द पॅक। स्पोर्ट रेडी प्लीज डिसिजन। नवीन फलंदाज मैदानावर, होडावडे संघाचा आणखी एक गुणवान खेळाडू समीर सावंत। द न्यूज फ्रॉम सेंटर, पीके स्पोर्ट रेडी वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। वैभव जाधव, आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी। शेवटचे 7 चेंडू शिल्लक, स्थिरावली धावसंख्या 42 धावा, 7 चेंडू आणि 17 धावांची गरज। समीर मध्ये क्षमता आहे। वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकात एवढ्या लांब सीमारेषेवर एकाच षटकामध्ये 2 लांबलचक षटकार ठोकण्याचा पराक्रम समीरने काही वर्षापूर्वी केलाय। आज तो पराक्रम पुन्हा करणं गरजेचं। आखोटप्प्याचा चेंडू बिणावून येतोय, चेंडूच्या खाली सुटतोय, अजून एक झेल। समीरला जीवदान मिळते। या चेंडूवर 2 धावा मिळू शकल्या असत्या, मात्र दाजीने या दोन्ही धावा नाकारल्यात। समीरला मिळतंय जीवदान या चेंडूवर, चेंडू राहतोय निर्धाव। या षटकात महागडी सुरुवात केली होती वैभवने षटकार देऊन, पण त्यानंतर केली वापसी। एका विकेटसह 9 धावा फक्त खर्च केल्यात। एकदा टाळ्या वाजूया वैभव जाधवसाठी। धावसंख्या होते ती 42 आणि विजयासाठी शेवटचे 6 चेंडू 17 धावांची गरज। रिक्वायर्ड 17 फ्रॉम जस्ट 6। आणि समीर या नावाचा सुद्धा खूप सुंदर अर्थ, हम दिल दे चुके सनम या चित्रपटात समीर हे नाव होतं सलमान खानचं, आणि त्या चित्रपटात त्या नावाचा अर्थ सुद्धा सांगितलं होता, एक हवा का झोका। समीर, पहिल्याच चेंडूवर समीरला जीवदान मिळालं, धाव मात्र मिळाली नाही, चेंडू निर्धाव। आणि आता मैदानावर दाजी नाईक, शेवटचे 6 चेंडू 17 धावांची बॉलिंग मार्कवर। आजगाव 11 संघाच्या वतीने जो
हिंदी चित्रपटसृष्टीत यो यो हनी सिंग आपल्याला माहिती असेल, पण बॉलिंग मार्कवर जो जो आपल्या संघासाठी विजयाचं हनी घेऊन येईल का, हा जो पाहणं नक्कीच रंगतदार. यूट्यूबसाठी सहकार्य करणारे जयेश परब, विशाल गावडे, हरेश वराडकर, त्याचप्रमाणे हनुमान स्पोर्ट, राजू राणे, जमीन मालक, गुरुनाथ गावडे, दादा गावडे, शेखर गावडे, वीज पुरवठा करणारे नारायण परब, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, मिड विकेटच्या डोक्यावरून हावकोर रावकांडो कुंभ्यो आणि घुडुम मातारी, ही दाजी नायकाच्या बॅटमधून बाहेर पडलेली रणटुळाची कंटुळा सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळाचा यो खणखणीत दणदणीत आकर्षक लाजवाब षटकार. दाजी नाईकचा खणखणीत दणदणीत घणाघाती प्रहार, 5 चेंडू आणि 11 धावांची गरज, जो पहिल्याच चेंडूवर छूमंतर होतोय. 5 चेंडू 11 धावा. अजून एक फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतोय. दाजी नाईक नावाचं वादळ मैदानावर, ज्या दाजीला मिळालं जीवदान, त्या जीवदानाचा उठवतोय फायदा, आणि हा दुसरा या षटकातील खणखणीत दणदणीत षटकार डायरेक्ट चंद्रार. रवलीश्वर हरेश मसूरकर यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक. दाजी मारेल का या चेंडूवर षटकार, मिळवेल का 1500 रुपयांचं पारितोषिक. 4 चेंडू शिल्लक, विजयाचं लक्ष फक्त 5 धावांनी दूर. एक मनगडी फटका बिडॉनच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, असं तिसरा षटकार. मैदानावर दाजी नाईक नावाचं वादळ घोंगावतंय, आणि या वादळामध्ये प्रतिस्पर्धी संघ ढेर होतोय. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असताना दाजी नाईक सलग 3 षटकारांची करतोय आतषबाजी. 1500 रुपयांचा ठरतोय मानकरी. हॉटेल अरवलीश्वर, आबा मसूरकर आणि हरेश मसूरकर यांनी प्रायोजित केलेल्या 1500 रुपयांचा मानकरी ठरतोय तो दाजी नाईक. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा बाहुबली मैदानावर करतोय कमाल, धमाल आणि बेमिसाल. दाजी नाईक सामन्याचा ठरतोय मानकरी, आणि या सामन्यात विजयश्री प्राप्त करून सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय.